नमस्कार शेतकरी मित्रांनो. हे आमचं रोडलगतचं एक शेत आहे. तिथे आमचे शेजारी शेतकरी आहेत भरत पाटील म्हणून. त्यांचं हे शेती आहे. तर आता त्यांचा हा साधारण 5,000 खोड आहे केळीचं. तर याच्यामध्ये सुरुवातीला त्यांचा मुहूर्त जो झाला तो 1,400 रुपयाच्या भावाने झाला. आणि त्या व्यापाऱ्याने त्यांना सांगितलं होतं की बा नंतर पण माल मीच घेईल बुवा. पण बघा व्यापारी कशा पद्धतीने वेड्यात काढतात किंवा मुद्दाम असं शोषण करतात की व्यापाऱ्याने नंतर पुढची मालगाडी जेव्हा भरायची होती बा, जेव्हा माल पूर्ण टाईट व्हायामध्ये आलेला होता, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की उद्या येईल परवा येईल व असं करत करत त्यांनी 5-6 दिवस लांबवले. पण नेमकं काय राहतं की माल गोल व्हायला लागला की शेतकऱ्याला माल देणे ही मजबुरी होऊन जाते. तर त्यांची तशी मजबुरी झाली होती. 4-5 दिवस त्यांनी वाट पाहिली आणि 4-5 दिवस वाट पाहिल्यानंतरसुद्धा त्यांनी सुरुवातीला जो भाव ठरवला होता 1300-1400 बुवा, जो ज्याच्यामध्ये मुहूर्त केला आहे त्यातनं 100 रुपये कमीने आपण देऊन टाकू 1300च्या भावाने असं म्हणून. तर हा व्यापारी अंबाण्याचा व्यापारी साधारण 1,000 रुपये एवढा भाव मागत होता. तर विचार करता शेतकऱ्याला कसं परवडेल. तर यांनी असं ठरवलं की बुवा याला माल द्यायचाच नाही म्हणे बुवा. दुसऱ्याला भले 700-800 रुपयाने का द्यावा लागेल पण या व्यापाऱ्याला द्यायचं नाही बुवा. तर शेवटी त्यांनी असं केलं की शिरपूरचा एक दुसरा व्यापारी बघितला आणि त्याला माल दिला. मग त्याने 1,300 रुपयाने घेतला माल. म्हणजे आता असं झालेलं आहे. आता आपण एक गोष्ट मान्य आहे की बुवा बोर्ड भावाप्रमाणे ज्याचा मालाला चांगली क्वालिटी आहे त्याच्या हिशोबानेच रेट मिळतो बुवा. पण इथं चित्र वेगळं होतं जरा. इथं एवढे भाव पाडून मागत होते माल चांगला असूनसुद्धा. त्यामुळे काल जी गाडी भरून गेली ती साधारण 1,300 रुपयाच्या भावाने गेली आणि साधारण 500 झाड गेलं. आणि यावर्षी भरत पाटील यांनी या शेतावर खूप खर्च केला होता. त्याच वेळेस त्यांचा बोरवेलने पण धोका दिला. त्यांना परत दुसरा बोरवेल करावा लागला तात्काळ बाहेरून पैसे घेऊन. तर अशी फजिती होऊन जाते बुवा. खतांचा खर्चही भरपूर केला आणि त्यांनी सांगितलं की बुवा बागेला खर्च भरपूर केला आहे म्हणे. पण एवढा खर्च करूनसुद्धा बागेची क्वालिटी आली नाही बुवा. म्हणजे बुंदा पण बारीक राहिला आहे बुवा आणि केळीची वादी पाय तेवढी मोठी किंवा असं घड एवढं आकर्षक वाटत नाही आहे म्हणे बुवा. तर ह्यावर्षी ती फजिती झालेली आहे शेतकऱ्यांची. मालाला पाहिजे तशी क्वालिटी नाही आहे बुवा आणि त्यातलं त्यात लागवड मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे व्यापारी त्यांच्या मनमानीप्रमाणे चाल देत आहे रेट. तर त्यांनी बरीचशी नाराजी व्यक्त केली आणि त्यांना एक विचारलं आपण की बा हा जो तुम्हाला भाव भेटला बा त्यात तुम्ही समाधानी आहे का. मग त्यांनी सांगितलं की बुवा याच्या आधी एवढे लॉसेस खाल्ले आहे म्हणे. मागच्या वेळेस जी मंदी आली होती त्याच्यामध्ये 2 रुपये 3 रुपये किलोने माल गेला होता बुवा. त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी आता युद्धाचं जे वातावरण होतं त्यावेळेस पण बऱ्याच शेतकऱ्यांचा माल 2 रुपये 3 रुपये साधारण 500-600 असा गेला होता. मग असं असतानासुद्धा बुवा आपल्याला हा भाव काय कमी नाही आहे बुवा. म्हणून त्यांनी 1,300 रुपये भाव भेटला त्यात ते समाधानी आहे. कारण की त्यांचं एकच टार्गेट होतं की बा कमीत कमी आपला टाकलेला खर्च निघावा, 2 पैसे राहावेत आणि पुढचं पीक आपल्याला व्यवस्थित लावता यावं बा. त्यावेळेस कोणाकडे भांडवल शोधायची गरज असू नये बुवा. म्हणून ते या भावामध्ये पण समाधानी आहेत. आणि ते म्हणताय की बुवा आता बोर्ड भाव विषय वेगळाच झालेला आहे म्हणे. बोर्ड भाव काही मतलबच राहिला नाही म्हणे बुवा. आपण जर व्यापाऱ्यांना बोर्ड भाव विचारावं ते म्हणता की वरती मागणी नाही, असं नाही तसं नाही बुवा. तर अशा बरेचसे कारणं सांगतात म्हणे बुवा. आता बागेची चांगली निगा राखूनसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना भाव मिळत नाही आहे. आणि चित्र असं आहे आता काही ठिकाणी इकडं आपल्याच परिसरामध्ये एक्सपोर्ट क्वालिटीचा त्यांचा माल आहे. त्यांना भाव बऱ्यापैकी भेटतो आहे. एका शेतकऱ्याला 1,700 मिळाला आणि एकाला 2,200 मिळाला असं ऐकण्यात आलेलं आहे. आणि अजून याच्यामध्ये एक गोष्ट अजून अशी आहे की काही शेतकरी सत्य सांगत नाही. जसं की आता आजूबाजूला शेतकऱ्यांचे 2-3 प्लॉट असतील. एखाद्या व्यापाऱ्याने काढला माल 50-100 रुपये जास्त देऊन. तर ज्यावेळेस आपण शेतकऱ्याला विचारतो की बाबा काय भाव मिळाला बुवा, तर त्या शेतकऱ्याला मुद्दाम व्यापाऱ्याने सांगितलेलं असतं की कमी भाव सांगायचा बुवा. आम्ही तुझा माल वाटला 100 रुपये जास्त नाही काढू पण दुसऱ्याला सांगताना कमी नाही काढला असं सांगायचं बुवा. तर बऱ्याचदा शेतकऱ्यांची एकी नसल्यामुळे आणि शेतकरीच खोटं बोलत असल्यामुळे पण त्याच्यावर प्रॉपर सोल्युशन निघू शकलेलं नाही आहे. म्हणजे शेतकरी एकत्रच नाही आहे बुवा. मग शेतकऱ्याला असं वाटतं की चला बाबा आपला माल निघतोय म्हणजे टेन्शन संपलं बुवा. आणि हीच परिस्थिती जवळपास सर्वच ठिकाणी आहे. आणि त्या बाबतीत बऱ्हाणपूरकडचे जे शेतकरी आहेत ते बऱ्यापैकी समजदार आहेत. तिकडे त्यांची युनियन आहे. त्यांना काही वाटायला लागलं म्हणून बऱ्यापैकी तिकडच्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी रेट मिळतोच. आपल्यापेक्षा नक्कीच चांगला रेट मिळतो. म्हणून आजही बऱ्हाणपूर कडचे जे शेतकरी आहेत ते बऱ्यापैकी त्यांची एकी इतकी जबरदस्त आहे की ते एवढं मातीमोल भावात त्यांचा माल काही विकत नाही. म्हणून तशी एकी आपल्याकडे झाली तर नक्कीच काही ना काही फरक बघायला मिळू शकतो. मित्रांनो आता हा भाग 1,300
प्रति क्विंटलच्या हिशोबाने गेलेला आहे. तुमच्याकडे काय रेट चालू आहे सध्या कमेंटमध्ये नक्की सांगा.